लाडक्या बहिणी आणि बंधूंनो, आत्ताच 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत. 18,000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतला. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर होणार आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून काही मिनिटांपूर्वी डीबीटीचं बटन सुद्धा दाबण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच 2 हप्ते येणार आहेत. म्हणजेच सरासरी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11वा हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज फक्त 1 हप्ता येणार नाही तर तुमच्या खात्यामध्ये आज 2 हप्ते सुद्धा येणार आहेत आणि या 2 हप्त्यांच्या माध्यमातून 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला 1,500 रुपये प्रमाणे हप्ते सुद्धा येणार आहेत. थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे. लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून 21 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत. परंतु मे महिन्याचा 11वा हप्ता, जून महिन्याचा 12वा हप्ता 1,500 रुपये प्रमाणे मिळणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, हे दोन्ही हप्ते विस्तांतर करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांकडून आदिती तटकरे मॅडम कडे 7,500 कोटींचा निधी आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता विस्तांतर करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम कडे 7,500 कोटींचा निधी आलेला आहे. म्हणजेच मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी 3,600 कोटींचा निधी आणि जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी 3,600 कोटींचा निधी, म्हणजेच टोटल मिळून सरासरी 7,500 कोटींचा निधी आलेला आहे. बघा, हा निधी सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे. तर यासाठी डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेले आहे. म्हणजेच दोन्ही हप्ते पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर केले जाणार आहे. तर यासाठी आज डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेले आहे. थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडमनी सर्व लाडक्या बहिणींना आदेश सुद्धा दिलेला आहे की आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा येणार आहे. थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणलेले आहेत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. आज दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत. आज एकत्रित हप्ता आहे 3,000 हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज फक्त मे महिन्याचा 11वा हप्ता येणार नाही तर त्यासोबत जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा येणार आहे. म्हणजेच एकत्रितपणे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते विस्तांतर करणं शक्य होणार नाही. म्हणजेच डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे. त्या दृष्टिकोनातून आज 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आजसाठी 35 लाख बहिणींची निवड करण्यात आलेली आहे. ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत. बघा, सरासरी महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी आज शेवटच्या 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होणार आहे. म्हणजेच या 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत. सरासरी बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता 1,500 रुपये, जून महिन्याचा 12वा हप्ता 1,500 रुपये, म्हणजेच टोटल मिळून 3,000 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. परंतु बहिणींना आज फक्त 2 हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त मे महिन्याचा 11वा हप्ता येणार नाही, जून महिन्याचा 12वा हप्ता येणार नाही. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते 100% येणार आहेत. त्यासोबत
अजून 2 लाभांचे पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता आणि अजून 2 लाभांचे पैसे येणार आहेत। तर ते 2 लाभ कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। सोबतच आज कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत ते 20 जिल्हे सुद्धा बघणार आहोत। त्याच्या अगोदर हे जे 2 लाभ आहेत तर ते 2 लाभ कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, या 2 लाभांपैकी पहिला लाभ म्हणजे बहिणींना आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली होती। म्हणजेच या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणीला मोफत 3 गॅस सुद्धा मिळत होते। त्या दृष्टिकोनातून आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। याच्यासाठी काही पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये विस्तार करायचे आहे। त्या दृष्टिकोनातून आज राज्य सरकारकडे 1,200 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा केला जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांसाठी 7,500 कोटींचा निधी आलेला आहे आणि गॅस कनेक्शनचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी 1,200 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, जो दुसरा लाभ आहे तर तो दुसरा लाभ म्हणजे राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 30,000 रुपये ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। बघा बहिणींनो, तुमच्यासाठी जो दुसरा लाभ सुरू केलेला आहे तर तो दुसरा लाभ म्हणजे तुम्हाला 30 ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। ज्या ज्या बहिणींना पैशांची गरज असेल तर त्यांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 30 ते 40,000 रुपये अनुदान मिळणार आहेत। बघा या अनुदानासाठी एक अर्ज करायचा आहे। ज्या ज्या बहिणी अनुदानासाठी अर्ज करतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे येणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी अनुदानासाठी अर्ज करणार नाहीत त्या लाडक्या बहिणींना अनुदानाचे पैसे मिळणार नाही। म्हणजेच बहिणींच्या खात्यामध्ये राज्य सरकारकडून 30 ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैशांची गरज असेल तर त्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी जाऊन अर्ज सुद्धा करायचं आहे। तर ते ठिकाण कोणतं आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि 30 ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा मिळणार आहे। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज शेवटच्या 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच या 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज 2 महिन्यांचे 3,000 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे आणि राज्य सरकारकडून 30 ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, या तिन्ही लाभांसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत नसेल त्या बहिणींना पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात प्रथम मे हप्त्यासाठी आणि जून हप्त्यासाठी ज्या 4 पात्रता घातलेल्या आहेत त्या 4 पात्रता सुद्धा बघून घेऊया। जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत, अन्यथा 2 हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, फक्त 1 मिनिट हा व्हिडिओ पहा। जर तुम्ही हा 1 मिनिट व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आज तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, या दोन्ही हप्त्यांसाठी ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत तर त्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता 4 चाकी गाडीची आहे। म्हणजेच बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे किंवा या चालू वर्षामध्ये 4 चाकी गाडी घेतलेली नसावी। ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल किंवा यावर्षी 4 चाकी गाडी घेतलेली नसेल त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा येणार आहे। सोबतच दुसरी पात्रता उत्पन्नाची आहे। म्हणजेच बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्या बहिणींना पैसे येणार नाहीत। म्हणजेच उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांची आहे। त्यामुळे तुमचे उत्पन्न
2.5 लाखांपेक्षा कमी असावी. सोबतच तिसरी पात्रता जमिनीची आहे. ज्या ज्या बहिणी शेतकरी बहिणी असतील म्हणजे ज्या बहिणींकडे शेती असेल तर त्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे. ज्या ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल त्यांचा अर्ज रद्द केला जाईल. त्यांना मे महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि या अनुदानाचे पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो चौथी पात्रता योजनांची आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत. लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. त्याच्यामध्ये नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वयोश्री योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत. फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असावे तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो मे महिन्याच्या 11 हप्त्यासाठी, जून महिन्याच्या 12 हप्त्यासाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींना दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो जर तुम्ही या 4 पात्रतांपैकी एका जरी पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत. म्हणजेच जे जे निकष लावण्यात आलेले आहेत त्या निकषांमध्ये तुम्ही सुद्धा बसत असावेत. ज्या ज्या बहिणी निकषांचं पालन करतील, नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे सुद्धा येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो मे महिन्याच्या 11 हप्त्यासाठी, जून महिन्याच्या 12 हप्त्यासाठी ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या त्या 4 पात्रता सुद्धा बघितलेल्या आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये पाहिजे असेल तर त्या लाडक्या बहिणी या गॅस कनेक्शनच्या 4 पात्रतेमध्ये बसत असावे. ज्या ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये कधी येतील याची वाट सुद्धा पाहत होत्या. तर त्या सर्व बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे येणार आहेत. परंतु हे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. तर बघा गॅस कनेक्शनच्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे फॉर्म. बघा लाडक्या बहिणींनो तुमचा फॉर्म लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर तुमच्या खात्यामध्ये थेट गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये येणार आहेत. म्हणजेच तुम्हाला या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज करायचा नाही. ज्या ज्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत त्या बहिणींनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज करायचा नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या बेसवरतीच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे येणार आहेत. म्हणजेच तुमचा अर्ज फक्त लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा. थेट गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. सोबतच लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी जे दुसरी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ती दुसरी पात्रता गॅसची आहे. बघा तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा. ज्या ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस असेल याच्यामध्ये HP गॅस असेल, इंडियन गॅस असेल, भारत गॅस असेल, हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस असेल म्हणजेच तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस असू द्या. जर तुमच्या घरामध्ये गॅस असेल तर गॅस कनेक्शनचे पैसे येतील. अन्यथा जर तुम्ही अजून गॅस घेतलेला नसेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत. बघा पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा. सोबतच तिसरी पात्रता म्हणजे त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असावेत. बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते म्हणजे सरासरी त्याला आता 6 महिन्यांच्या वर झालेले आहेत. म्हणजेच 8 महिने पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे हे जे तिसरी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ते तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असावेत आणि तुमचा फॉर्म 6 महिन्यांपूर्वी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. अन्यथा ज्या बहिणींनी या चालू महिन्यामध्ये गॅस घेतलेला असेल, मागील 2 ते 3 महिन्यांमध्ये गॅस खरेदी केलेला असेल, घेतलेला असेल त्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही. ज्या ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये 6 महिन्यांपूर्वी पात्र ठरलेला असेल आणि ज्या ज्या बहिणींनी 6 महिन्यांपूर्वी गॅस खरेदी केलेला असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जी गॅस कनेक्शनची शेवटची पात्रता आहे म्हणजे चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे तुमचा गॅस ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर असावा. तुमच्याकडे त्या गॅस कनेक्शनचे पासबुक सुद्धा
असायला पाहिजे, कारण भरपूर असे नागरिक आहेत की त्यांच्याकडे गॅस कनेक्शनचे पासबुक नाही, रजिस्ट्रेशन नाही, तर ते ब्लॅकने गॅस भरून आणत असतात, तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. ज्या बहिणींचा गॅस ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर असेल, ज्या बहिणींचे गॅसची नोंदणी झालेली असेल, ज्या बहिणींकडे गॅस कनेक्शनचे पासबुक असेल, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा गॅस कनेक्शनच्या 4 पात्रता सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी गॅस कनेक्शनच्या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्याच लाडक्या बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. अन्यथा ज्या लाडक्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत नसेल त्या बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज सर्वात अगोदर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत? बघा, ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येतील. सोबतच ज्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असेल आणि ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे सुद्धा येणार आहे. सोबतच मागील पैसे येणार का? बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला एप्रिल पर्यंत 10 हप्ते आलेले नसतील, म्हणजे सरासरी सर्व लाडक्या बहिणींना आतापर्यंत 10 हप्त्यांच्या माध्यमातून 15,000 रुपये आलेले आहेत. जर तुम्हाला मागील 10 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला आज मागील पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला आज मागील पैसे आले नाही तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जायचं आहे, त्या ठिकाणी जाऊन तक्रार सुद्धा नोंदवायची आहे किंवा तुम्ही हेल्पलाईन नंबरवरती मेसेज करून तक्रार सुद्धा नोंदवू शकता. लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे 98 61 71 71 71. हा 10 अंकी हेल्पलाईन नंबर आहे. हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे. त्यानंतर व्हॉट्सअपवरती जाऊन मेसेज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. सोबतच सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत? बघा, भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीने सर्व लाडक्या बहिणींना शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर लाडक्या बहिणींना 21 रुपये प्रमाणे हप्ता देऊ, परंतु अजून त्या 21 रुपयावरती कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता 1500 रुपये, जून महिन्याचा 12 हप्ता 1500 रुपये, म्हणजे टोटल मिळून हे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये, म्हणजे टोटल मिळून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 5500 रुपये येणार आहे. ज्या बहिणींचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र असेल त्या सर्व लाडक्या बहिणींना 5500 रुपये येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा मी 4 पात्रता सांगितलेल्या होत्या. त्यामुळे जर तुम्ही त्या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्यासाठी आज राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 4 योजना सुरू केलेल्या आहेत. ज्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी या योजनांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करणं गरजेचं आहे. ती वेबसाईट सुद्धा सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे शिलाई मशीन योजना. तर ही शिलाई मशीन योजना केंद्र सरकारची योजना आहे. त्यामुळे तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे. त्यानंतर शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जी दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. तर ही योजना सुद्धा राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. ज्या बहिणींना पिठाची गिरणीचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर 20,000 रुपये रक्कम पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. सोबतच जी तिसरी योजना आहे तर ती तिसरी योजना म्हणजे डांका मशीन योजना. ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभा राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल, स्वतःचा व्यवसाय करायचं असेल तर त्या लाडक्या बहिणीने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून डांका मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डांका मशीनसाठी 52,000 रुपयांची सबसिडी देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी 4थी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती 4थी योजना म्हणजे सौरचूल योजना. ज्या बहिणींना सौरचूलसाठी सबसिडी पाहिजे असेल तर त्यांनी इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड या वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 4 योजना सांगितल्या, 4 योजनांच्या वेबसाईट सुद्धा सांगितलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करणं गरजेचं आहे. ज्या बहिणी ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज करतील त्या बहिणींना त्या योजनेचे पैसे मिळणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि 30 ते 40,000 रुपये अनुदान विस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे
म्हणजे सरासरी या 20 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये तिन्ही लाभांचे पैसे येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर, दुसरा जिल्हा म्हणजे सातारा शहर, तिसरा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, चौथा जिल्हा रत्नागिरी, पाचवा जिल्हा सांगली, सहावा जिल्हा सिंधुदुर्ग, सातवा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, आठवा जिल्हा धाराशिव, नववा जिल्हा लातूर, 10वा जिल्हा नांदेड, 11वा जिल्हा हिंगोली, 12वा जिल्हा परभणी, 13वा जिल्हा बीड जिल्हा, 14वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 15वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 16वा जिल्हा मुंबई शहर, 17वा जिल्हा मुंबई उपनगर, 18वा जिल्हा ठाणे जिल्हा, 19वा जिल्हा पालघर जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। म्हणजे या शेवटच्या 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत। उद्या 8 जिल्ह्यामधील आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर त्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की 21 रुपये सध्याच्या स्थितीला बहिणींना देण्यात येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना जर 21 रुपयाप्रमाणे हप्ता द्यायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक वर्षाला 60,000 कोटींचा निधी लागणार आहे। त्यामुळे सध्याच्या स्थितीला सरकारकडे एवढा निधी उपलब्ध नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या वर्षी 1500 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा मिळणार आहे। तुम्हाला पुढच्या वर्षीपासून 21 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे, तर त्यांचे पैसे वसूल करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या पात्रता सांगितल्या, गॅस कनेक्शनच्या पात्रता सांगितलेल्या आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींना 30 ते 40,000 रुपयांची गरज असेल, म्हणजे ज्या बहिणींना पैशांची गरज असेल तर त्या लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला बँकेकडून 30 ते 40,000 रुपयापर्यंत अनुदान मिळेल। त्या अनुदानाचा जो हप्ता आहे तर तो हप्ता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामधून काटणार आहे। म्हणजे एकत्रितपणाने ज्या ज्या लाडक्या बहिणींना पुढील 2 वर्षांचे 12 12 24 हप्ते घ्यायचे असतील तर त्या बहिणींनी एकदाच ते हप्ते सुद्धा घेता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।